आणि सर्व शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ तसेच माझे सर्व लायन्सचे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा बोला आहे, ती म्हणजे सायकल वाटपाचा कार्यक्रम आहे आणि ते गरजू विद्यार्थ्यांना. हा जो उद्देश तुम्हाला मॅडमने सांगितलंच की सायकल कशी वापरायची आणि त्याचा फायदा काय आहे आपल्याला, कारण आपण रोज पायपीट करतो. मी पण एक छोट्या गावातून आलेलो आहे. माझ्या पण गावाला जी शाळा होती ती 3री होती मॅडम, आणि त्याच्यानंतर मी 4थी ते 11वीपर्यंत रोज 3 किलोमीटर जायचो आणि 3 किलोमीटर पायी यायचो. आणि त्यावेळेस सायकली पण नव्हते आणि चप्पल पण नसायची पायामध्ये, अशी परिस्थिती होती. त्या परिस्थितीतून आपण शिकून आज आम्ही पुढे आलो. तसंच एक ज्वलंत उदाहरण आहे आपलं काकडे सरांचं. काकडे सरां पण ह्याच गावाचे आहेत आणि त्या गावामध्ये शिकलेत, मोठे झालेत आणि आज त्यांचा फार मोठा उद्योग आहे पिंपरी चिंचवडमध्ये. तसंच आपण पण चांगलं शिकावं, भरपूर शिकावं आणि मोठे होऊन चांगले उद्योजक व्हावे, चांगल्या देशाला हातभार लावावे, चांगलं मोठं ऑफिसर व्हावं, असं तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. आणि तुम्ही पण असं या समाजाला परतफेड म्हणून काहीतरी द्यावं, शाळेला किंवा आपल्या गावाला असं. आणि ते हा असा कंटिन्यू आपला मार्ग जो चालू राहतो. आज लायन्स क्लब इंटरनॅशनल ही फार मोठी संस्था आहे. ही संस्था 210 देशांमध्ये कार्यरत आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे कार्य करत राहतात आणि त्यातला हा जो प्रकार आहे की सेवा कार्याचा, की आज आम्ही इथे आलो आणि ही सायकल देतोय. तर या सायकल दानासाठी जे शैलजा मॅडमनी जे योगदान केले आणि त्यांचे जे बंधू इथे US ला आहेत, ते US वरून पण दरवर्षी आमच्या क्लबला फंड्स देतात. त्या फंड्समधून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करतो. आता रिसेंटली आम्ही एका शाळेला टॉयलेट ब्लॉकचं बांधकाम करून दिलं. त्याच्यासाठी आम्हाला जवळपास 1,60,000 खर्च आला. तो पूर्ण खर्च मॅडम आणि त्यांचे बंधू बिचकर सर हे दोघांनी केलं. असे ज्यांच्याकडे आहे ते देऊ शकतात, ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा, ज्यांनी आपल्याला जे दिलंय त्याचं आपण संगोपन करावं आणि कार्य करत राहावं. ह्या लायन्सचं कार्य आम्ही सतत करत राहतो. आम्ही पण फार मोठे नाही आहे, पण फुलना फुलाची पाकळी आपला, जसं लायन्समध्ये म्हणतात की तुम्ही तुमचं टॅलेंट, टाईम आणि ट्रेझर म्हणजे पैसा, या तिन्ही गोष्टी शक्य तेवढ्या देत राहायला पाहिजे समाजाला. कारण आपल्या समाजामध्ये म्हणजे भारत देशामध्ये खेडोपाडी आपले बरेचशी लोक आहेत की आज शिक्षणाला वंचित आहेत. जर शिक्षण झालं तर ते मोठ्या पदावर जाऊ शकतात आणि मोठी मोठी पदे भूषवू शकतात किंवा मोठे उद्योजक होऊ शकतात. आज तुमच्यामधले आज जसं आता आपण बसले तिथे, आज जर 10-15 वर्षांनी आपण पुढे जर विचार करतो, एखादा कोणी दिल्लीला असेल, कलकत्ताला असेल, मोठ्या पदावर असेल किंवा एक मोठा उद्योजक पण असू शकतो, तो घडणार आहे. ते कधी जर तुम्ही ह्या शाळेमध्ये शिकून एक चांगलं हे तुमचं केलं अभ्यास आणि चांगली परीक्षा दिली आणि चांगले मोठे झाला तर त्याच्यासाठी तुम्हाला काय होतं की आज कम्प्युटरचा जमाना आहे. कम्प्युटरचा मोबाईलच्या जमान्यामध्ये ना आपल्याला हा मोबाईल आपला पिच्छा सोडत नाही. आज सर्वांकडे तुमच्याकडे जरी मोबाईल नाही आहे, तुमच्या पॅरेंटकडे मोबाईल असतं किंवा कोणाकडे असतं, त्या मोबाईलवरून नाही का आपण त्याचा सदुपयोग घ्यायला पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की सदुपयोग कमी आणि दुरुपयोग जास्त घेतात आणि त्याच्यामुळं वाईट मार्गाला लागतात मुलं. लहान मुलं वाईट मार्गाला लागतात आणि त्यांचं करिअर बर्बाद होतो. आणि नंतर त्यांना एक 10 वर्षांनी कळतं की अरे, मी जर त्यावेळेस चांगला शिकलो असतो तर मी माझ्या मित्रासारखा कुठेतरी ऑफिसर राहिलो असतो. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा की अशा ज्या काही वाईट गॅजेट्स आहेत त्यांच्यापासून दूर राहिलेलं बरं, किंवा त्याचा सदुपयोग केला तेवढाच बरा. तर तो आपण फायद्याचा करू शकतो. त्याच्यात आपण कम्प्युटर दिलेले आहेत, कम्प्युटरचा आपण आपल्या कम्प्युटरच्या शिक्षणासाठी वापर करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे काय होईल की आपली प्रगती होईल. अशी आपण प्रगती कंटिन्यू करत राहायला पाहिजे. आणि आम्ही याच तुम्हाला आज सायकली देणार आहे. त्या सायकलीचा सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. त्याला आपली समजून त्याला वेल मेंटेन करा, ऑइलिंग, ग्रीसिंग, त्याचा हवा भरणे हे सर्व व्यवस्थित करा. आणि आपली जबाबदारी आहे ती की आपण आपला कार्यकाल संपल्यानंतर एका शाळेला परत द्यायची, म्हणजे परत ती दुसऱ्या गरजू विद्यार्थ्यांना ती सायकल कामाला येऊ शकते आणि त्यांचं हे जे पायपीट आहे त्याच्यापासून तुम्हाला एक हे कमी होऊ शकतो तुमचा त्रास. अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज लायन्स क्लब सर्व ठिकाणी करत राहतात आणि आम्ही करत राहू. आणि अजून काही लागत असेल मॅडम तर काकडे सरांच्या मार्फत आम्ही ते अहवाल घेऊ आणि आमच्या परीने जे काही देता येईल ते देत राहू. थँक्यू व्हेरी मच.